नमस्कार मंडळी. तर आज आहे ना, मी म्हटलं चला मसाला करूया, काळा मसाला. त्यासाठी मी सगळं सामान वगैरे आणलेलं आहे. फक्त माझ्या एक प्रकारच्या मिरच्या आहेत, त्या राहिल्या आणायच्या. तर मी ते तुमच्या दादांना आणायला लावणार आहे. आणि आम्हाला पडलं होतं सुतक, तर मी ना सगळ्या साड्या वगैरे सगळ्या धुतल्या. ते मी तुम्हाला म्हणजे घड्या वगैरे घालून ठेवून पण दिल्या, कारण मला वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवायला. आणि आता गोधड्या वगैरे धुत आहे. तर हे बघा, आणि मेन म्हणजे मी मशीनला लावत आहे, वॉशिंग मशीनला. सकाळपासून सगळ्या झाल्या, एक दोनच राहिलेल्या एवढे फक्त. आणि एवढ्या झाल्या ना, मग माझे कपडे वगैरे झाले आणि मग फक्त भांडे राहतील. तर व्हिडिओमध्ये मला एवढं वेळ मिळत नाही शूट करायला. अजून हे भांडे पडले, दादूने आपल्या देवपूजा वगैरे केली, ते पण तुम्हाला दाखवते मी. स्वयंपाक झालं, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता मला आहे ना, मी ब्लाऊज शिवले, त्याला लेस लावायचे होते, नॉड लावायचे होते. तर ते मी काल घेऊन आले. सोबत येताना मसाला वगैरे सगळं आणलेला आहे. तर आता ते पण तुम्हाला मी लावताना दाखवे, आणि मसाला पण दाखवते काय काय आणलेला आहे, काय काय नाही तर मी जेव्हा मसाला बनवे ना तेव्हाच दाखवे. तर आता मी एवढ्या जे रगी आहेत ना, वॉशिंग मशीन मध्ये लावून देते. आणि ना आता मागच मी सगळे कपडे धुतले होते, पण कसं आहे आता सुतक पडले त्याच्यामुळे धुवावं लागते. आणि घरातलंच होतं, लय लांबचं नाही, मग म्हटलं चला. तर आपल्या मशीन मध्ये भरपूर अशा मोठ्या मोठ्या रगी वगैरे सगळं बसतं बघा. एकदम 2 रगी आहे मोठ्या मोठ्या, मोकळ्या धाकळ्या बसलेल्या आहेत. तर आता मी मशीन वगैरे लावून दिली, कपडे घालून दिले त्यामध्ये रगी वगैरे. आता दीदीचा आपला सीईटीचा पेपर आहे, तिची तयारी करत आहे. आणि आपला व्हिडिओ जो आहे तो दादू घेत आहे. आणि छोट्या आम्ही मस्त अशा रील्स पण बनवलेल्या आहे. तर रील्स पण बघा आमच्यावाल्या तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि बघा, दादूला पायाला लागून घेतलेलं आहे, हे बघा. आणि कसा पडला दादू? सायकल खेळता खेळता पडला ना? मग खरचटलं. सायकल चालत होतं, सायकलची चैन ढिली होती, ती सायकलची चैनच निघलं, पाय असा घसरला जमिनीला. हा, आणि दादूला माझं सकाळी दवाखान्यातून आणलंय त्याला पण. आणि अजून माझं आहे ना, हे बघा, एवढे हे भांडे घासलेले लावून द्यायचे. आणि एवढे आता आमचे जेवणाचे भांडे, देवपूजा वगैरे केलेले. आणि तर हे बघा, आपल्या दादूने छान अशी मस्त देवपूजा केलेली आहे बघा. दादू, फुलं नाही वाहिले रे देवाला? आहे ना, बघ जा बरं. आहे फुलं. हळूहळू जा, पाय घेऊन, चप्पल घालून जा, ऊन पण आहे. आणि हे बघा मशीन, घरामध्ये खूप पसारा आहे आता आपल्या. दादूचा पाय पण सुजलाय, हे बघा, पाय पण सुजलाय त्याचा वाला. का रे बाळा, वरती बघ. हा, खेळायला अशी जीभ न काढू हातभर बाहेर. इथं बघ फुलं असं नाही, एखादं तरी असलं का. आणि हे बघा, दिवसभर मशीनवरती माझं काम चालू असतं. ब्लाऊज वगैरे शिवलेत आणि लेस वगैरे आणलेत, ते सगळं लावायचं आहे मला आता. आणि बघा, हे घर आवरते तर हे सगळं असं पसारा आहेत, मला दाखवले आहेत, जी की दादूने केलेली आहे, एकदम भारी मस्त अशी. आणि बेडमध्ये सुद्धा इथं माझ्या सगळ्या साड्या आहेत ना, मी काय केल्या, व्यवस्थित घड्या घालून वगैरे इथं ठेवून दिल्या. ह्या बॉक्समध्ये पण काही ठेवल्या आणि काही अशा ठेवल्या, कारण आपल्या जागा पण थोडीशी कमी आहे लावायला साड्या वगैरे. कारण एवढे कपडे झाले ना, जागाच पुरत नाही. हे बघा, इथं पण आहे, इथं आहे, हे अशा पद्धतीने. हे बघा, इथं ह्या साड्यांच्या मला तरी घाई मी घड्या घातल्या, म्हणजे घड्या व्यवस्थित आल्या, पण खालीवर झालेल्या आहेत. आणि इकडं पण तुमच्या दादाने सकाळी कपड्यांना इस्त्री वगैरे करून ठेवली त्यांच्या. तर हे असं आहे. आलं नाही का रे फुल? आणि बघा, आणि कधी कधी काय होतं, झाडांना खूप सारे फुलं येतात, कधी कधी काहीच फुलं येत नाही. आणि अशी माझे डोळे जरा तापसल्यावानी वाटते मला, आहे ना? मला तर वाटतंय, तरी बघ ना थोडं. हा, आणि उन्हाळ्यामध्ये ना असं चेहरा पण असा धुदरल्यावानी वगैरे होतो. तुम्हाला वाटतो का ते सुद्धा सांगा बघा. अशी आरशात बघितलं ना, मला आत्ता वाटतोय असं तापसल्यावानी. सकाळी नव्हतं वाटत एवढं, आहे का नाही? आणि इतकी घाम येतो ना, दादूने फॅन पण लावलाय
आता मला आहे ना हे बेडमधले पसारा वगैरे आवडते मी, आणि हा आवरल्याच्या नंतर आहे का आपलं कपडे लावते. कपडे लावते ना, ब्लाऊज सगळे व्यवस्थित करते आणि कपडे लावते, ब्लाऊज व्यवस्थित करते आणि मग मसाला बनवते. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवेन मी. जर काही वेगळं असलं तर दाखवायला पण छान वाटतं. असे खूप काही गोष्टी शेअर करण्यासारख्या आहेत डेली ब्लॉगमध्ये सुद्धा, पण मेन म्हणजे वेळ भेटत नाही. आणि माझा चेहरा बघा तुम्हाला असं थोडासा टाप असल्याने वाटत असणार आहे, कारण मला तर तसंच जाणवतंय. कारण उन्हाळ्यात झोप होते बरं का, पण काय तरी कशाने असं चेहरा मला थोडंसं असं टाप असल्याने वाटतोय. आणि मेन म्हणजे आम्ही शॉर्ट बनवलेले आहेत. शॉर्ट बघा, लाईक कमेंट करत चला, शेअर करा, सपोर्ट पण करत चला तिकडं. आणि आजचा ब्लॉग सुद्धा पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डेली रुटीन काय काय करते, काय काय नसतं ते. आणि उन्हाळ्यात खूप काम असतं करायला. आणि शेवाया वगैरे सगळ्या करून आणल्यात मी. शेवाया केलेल्या आहेत, कुरड्या राहिल्यात मला करायच्या नव्हत्या, पण थोड्याच कुरड्या म्हटलं चला एक पायलीच्या महिना कुरड्या. मी घरी काही बनवत नाही, बनवून आणते मी कुरड्या वगैरे सगळं. 550 रुपये पायली आहेत आमच्याकडं. तुमच्याकडं कशी पायली आहे? गहू आपले आणि कुरड्या सॉरी ते कुरड्या करून देतात, पैसे 550 मजुरी घेतात त्यांचीवाली, असं आहे. तर तुमच्याकडं कसं आहे ते सांगा. आणि शेवाया मी 30 रुपये किलोनी बनवून आणल्या, तर तुमच्याकडं कशी किलो आहेत ते पण सांगा. आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा, शॉर्ट नक्की बघत चला. आणि तिकडं मला सपोर्ट करा, कारण खूप मेहनत चालू आहे माझी, खूप वर्षाची मेहनत आहे. थोडा सपोर्ट मिळाला तर भारी वाटेल मला. तर चला आता मी तुम्हाला ना सगळं काम आवरून घेते आणि मग बोलते मसाला बनवताना. आज कुरडाईचा मस्त भुगा बनवणार आहे, कारण आपल्या दीदीला पण आवडतो आणि दादूला पण आवडतो. तुला आवडतो का रे? हा. आणि ह्या बघा त्यासाठी कांदा चिरला, हिरवी मिरची आहे ना, का रे बाळा हे. तर हे बघा दादू किचन वगैरे आवरले, त्या साईडला थोडा कचरा आहे. आणि हे बघा हिरवे मिरची मिक्सरमधून काढून ठेवल्यात मी. आणि इथं एक कांदा चिरून ठेवलाय, कोथिंबीर आहे, हे बघा मस्त बारीक केलेली आहे. आणि ज्वारीच्या भाकरी केल्या छान आहे बघा, ज्वारीच्या भाकरी केल्या. उन्हाळ्यामध्ये मग भाकरी खाल्लेल्या छान लागतात. तर आता याची मी ना रेसिपी दाखवते. तर नमस्कार. आणि बघा मी आता मस्त असे छान अशा कुरड्या पाण्यामध्ये भिजत टाकल्या. कांदा पण चिरलेला आहे, हिरव्या मिरची आहे ना त्याची पेस्ट करून ठेवली. इथं कोथिंबीर आहे चिरून ठेवलेली आहे. आणि भाकरी केल्या ज्वारीच्या, कारण आता उन्हाळा आहे म्हटलं ज्वारीची भाकरी खायला चांगल्या लागतात आणि पचायला पण हलक्या राहतात. आता मग म्हटलं दीदीला आपली कुरड्याचा भुगा आहे ना खूप आवडतो, तर म्हटलं चला ह्या कुरड्या आहे ना आता हिची मस्त छान अशी भुगा करू, कारण भाजीला पण काही नसतं. आणि बाजारात तरी काय आणावं, भोपळे दोडके हेच राहते. आणि मग एखाद्या दिवशी थोडंसं वेगळं म्हणलं ना मुलांना पण खावं वाटतं. आणि मसाला पण बनवते. तर आज दिवसभर आहे ना मिरची आहे का पण मी निवडीत होते, त्यामुळे ना हाताची पार आग होती माझ्यावाल्या. साबणीनं 2-3 वेळा धुतली पण होतीच, कारण एकदम अशा तिखट मिरच्या होत्या, ते पण तुम्हाला दाखवते मी. तर एवढं पाणी काढून घेते. आणि ना ही भाजी खायला एकदम भारी लागते बघा, मुलांना तर खूप आवडते. असे नूडल्स खाल्ल्यापेक्षा हे चांगलं आहे. आणि मला तर लहानपणी खूप आवडायची आणि अजून पण आवडती. आणि मेन म्हणजे ना असे भिजवलेले कुरडे ना तर खायला लय भारी लागते, दीदीला तरी आवडते आपल्या. आणि आता मसाला आहे ना करणार आहे मी, तेवढा मला आता भाजून घ्यावा, अगोदर भाजी वगैरे करून घ्यावा. जेवण वगैरे केलं ना मग निवांत मसाला परतायचा आहे मला. तर सगळं निवडून वगैरे झालेलं आहे, फक्त आता गरम करायचा, भरून ठेवायचा आणि उद्या सकाळी धुवून आणायचा. तर मसाल्यामध्ये मी काय काय आणलेले ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. अगोदर ही भाजी वगैरे करून घेते मी. आणि ना नेमकी किटली घेतली मी आणि तेलच संपलेलं होतं. मग म्हटलं चला आता पिशवी काठीवरून थोडा व्हिडिओ स्टॉप केला मग. आणि मागे ना मी काय केलं होतं, दुसरं तेल आणलं होतं. हे मी जेमिनीचं कोणतं का असेना पण जेमिनीचं आम्ही वापरतो. आणि ह्यावेळेस मी कंपनी चेंज केली होती मागच्या वेळेस, तर माझं 1 महिना पूर्ण घासा पॅक झालता. म्हणजे बघा असं पण होत आहे. तर तुम्ही सुद्धा तेल जर चेंज केलं, कुणाचा घसा पॅक होतं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि तेलच सूट होत नाही. आणि हे बघा जेवढं तेल आहे तेवढं त्या कपात आता निथरण खाली. आणि असं राहतं आपण थोडंसं बारीक निरीक करतोच पाहिजे. तर आहे ना आता तेलामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकायची, कांदा टाकायचा, परतून घ्यायचं. मिरची कांदा चांगला परतला ना
तर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची ठेचा, परतून घ्यायचा आणि आपले कुरडायचा जो भुगा आहे ना हा भिजवलेला हा टाकून द्यायचा आणि छान मस्त परतू घ्यायचा. वरून कोथिंबीर टाकायची, थोडीशी हळद पण टाकायची. मस्त भाजी होती बघा. आणि नक्की उन्हाळ्यामध्ये करा, कारण उन्हाळ्यात तोंडाला अशी चव राहत नाही, काहीतरी वेगळं खावं असं वाटतं. आणि मग मला पण तसंच होतंय, मुलांना तसंच होतंय. कारण आहे ना, आणि मेन म्हणजे आम्ही एकच टाइम जेवतो. तर दादू बघा तिकडं मान डोलवते, दाखव ग. कसं बघतोय. हा. आणि ना तुम्हाला सांगते, इतका खेळतो, खेळून येतो, घरात आला का दीदीचं नाव घेतो. अशीच असते. कोणाच्या घरात असेल सांगा. म्हणजे ना भांडणाला आता अजिबात दमच नाही घरामध्ये. सारखे भांडण चालू नाही. ऍक्शन तर अशी करतो ना कॅमेऱ्याच्या माग, आणि कॅमेरा आला की एकदम शांत होतो समोर. आणि दादू म्हणतो, मम्मी मलाच तू का सांगते असे आपले एवढे सबस्क्रायबर आहे, आपले ते व्हिडिओ बघितले म्हणतील असं कसं मुलगा आहे. म्हणलं अरे तसं नाही, चालूच असतं प्रत्येकाच्या घरात, असं असतंच. लहान मुलं म्हणले आणि मोठे म्हणले तरी 2 माणसं घरात आले ना भांडायला भांडू लागतो. आणि थोडंफार मग घेऊन चालूच असते. टाकले इथे कंचनाच्या पिक्चर मध्ये असतं का असं टक्कल. आणि हा सांगायचंच राहून गेलं, सगळ्या साड्या धुतल्या, ब्लाऊज धुतले, कपडे सगळे गोलाड्या धुतल्या, रगी धुतले. आता ऊन एकदम चांगलं कडक ऊन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली वॉशिंग मशीन घेतलेली आहे. तर कामाचा इतका लोड आला, कमी झाला ना की मला असं वाटलंच मी एवढे सगळे कपडे धुतले. पण तेवढं आहे, लावायचं, काढायचं, न्यायचं, आणायचं, व्यवस्थित ठेवायचं, तो एक ताण असतो. आणि त्यात आपलं कपाट छोट आहे ना, तर कपडे बिलकुल बसत नाही. आणि मग ते पण डोक्याला ताण असतो, कोणतं कुठं ठेवायचं, कोणतं कसं ठेवायचं, खूप ऍडजस्ट करून ठेवावं लागतं. आणि उद्या एक खास असं स्पेशल दिवस आहे. आणि तुम्हाला एक सांगते मी, आमच्या म्हणजे स्टोरी सांगते की म्हणजे सांगून टाकते उद्याचा कोणता दिवस आहे. तर उद्या आहे माझ्या लग्नाचा, म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी. तर तुमच्या दादाजवळ आहे ना, जेव्हा आमची ॲनिव्हर्सरी येते किंवा माझा बर्थडे येतो ना, कधीच पैसे नसतात. काय माहिती कसं काय. आज मला म्हटले मसाला दळायलाच पैसे नाही माझ्याकडे, राहू दे 4 दिवस मसाला भाजून ठेव, जेव्हा पैसे नाही तेव्हा मी दळून आणि. तर असं पण होतं, कधी कधी काहीच नसतं. आणि कधी जेव्हा बर्थडे नसतात ना तेव्हा मला इतके गिफ्ट घेतात ना, खूप काही घेऊन देतात. आणि बर्थडे असला ना काहीच मिळत नाही मला, कधीच नाही. आता माझ्या लग्नाचं उद्या किती ॲनिव्हर्सरी तुम्हाला मी ती पण सांगते, काउंट करावं लागेल मला आधी, ध्यानात तर नाही माझ्यावाल्या. म्हणजे एवढे वर्ष लग्नाला होते ते सुद्धा वाटत नाही. असं कधी दिवस जातात, कधी वेळ जातो, काही समजत नाही. आणि इतका ठसका घालता ना बस. आणि काल नेमकी माझ्याकडनं हळद आहे ना सांडून गेली, तर मी आता ह्यावेळेस हळद सुद्धा घरी बनवणार आहे. मी लाल मिरची नाही, आता हळदच नाही घ्यायची. आपले पैसे आहे का 5 रुपये बघ बरं, असले तर आण बरं हळदीची पुडी. कधी कधी असं 1 रुपयाने सुद्धा महाग राहतं माणूस. नाही फोन पेला पण नाही. तर बघा आता हळदच नाही आहे, हळदीला पैसे पण नाही. कारण माझ्याकडे ना काल जेवढे पैसे होते ना मी त्याचा मसाला आणला होता, आणि मग त्यामुळे आता पैसेच राहिले नाही. तर मी म्हणलं जाऊ द्या, अशीच करते भाजी, बिना हळदीची भाजी चांगली लागते. कुरडईची भाजी तशी पण नाही तर उद्या आणायला लागते मी दादूला. दादू एकदम चांगलं बघ ना व्यवस्थित पाऊस मध्ये नाही जाणू तर नाही ते पांढरे कुरड्या दिसतात बघा ना. आणि दादू 3 रुपये दे, 2 रुपये नंतर देऊ म्हणा. तर हळद आणायला लावली मी आता दोघाला, दादूला आपल्या, आणि वरूनच टाकली बघा. आणि मी पण टाकून दिलं चवीनुसार. म्हणलं कधी मुलं येतील तर किती वेळ वाट बघायचं त्यांचं वाला. आणि इतकं गरम होतंय ना, लय गरम होतंय, असं उकडल्यावरच होतंय बघा. आणि फॅन ते तर किचन मध्ये फॅन नाहीये, आणि बाहेर सुद्धा बिलकुल हवा नाही. नाही तर आपल्या पाठीमागच्या दाराला खूप हवा येते. पावसाचं वातावरण आहे ना, हा का? म्हणजे असं थोडंसं
आणि दादू मला म्हणतो एखाद्या भाजीत तुझ्या काहीच कधीच कोथिंबीर नसती ना असली तर एवढी मोठी टाकून देते. म्हणलं अरे जाऊ दे हाय तर खराब झाल्यापेक्षा दिलेली बरी टाकून. आणि ना इतकं भूक लागली ना आता मला असं तोंडाला पाणी सुटले कधी खाते. लय छान दिसू राहील दिसते ना. आणि हळदीशिवाय कलर येत नाही भाजीला. चल जेवण भूक लागली. तर आता ही भाजी भरपूर परतली आहे झाली आहे. आता जेवतो आणि तर आहे ना मी आता यांना भाजी वाढून देते आणि असं झालंय कधी खातो कधी नाही. आणि आवाज चांगला येत नाही ना त्यामुळे फॅन बंद आहे. आता फॅन लावावं लागेल. हे बघा दारं वगैरे लगेच बंद करून घेते. मी यांना लई वेळा सांगितलं दार उघडं राहू द्या म्हणजे घरात खेळते हवा तरी येते ना. आणि आपल्या दाराला आहे ना सेफ्टी दरवाजा नाही त्याच्यामुळे थोडीशी मुलांना कसं विचू काटायची भीती वाटते जे घरात त्याच्याने ते दरवाजे लावून घेतात. ए दादू लोण सांग ना आपल्याला. हे बघा ज्वारीची भाकर आणि कुरडईचा भुगा आहे आणि लोणचं आहे आणि मस्त छान असं जेवण होणार आहे. आणि आता आम्हाला प्रश्न पडला की हा जो भात आहे ना हा कशासोबत खावा. तर मुलांना म्हणलं याच्यातच टाकून आपण कालून खाऊ. आता कशाला वाया घालायचं नाही का. आणि जो मसाल्याचा व्हिडिओ आहे ना तर मी आज तुम्हाला फक्त थोडंसं दाखवून देईन शेवटी आणि मग त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तो सुद्धा बघा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.